आणि आजचा आपला कथाकथनाचा हा कार्यक्रम कथा अनेक प्रकारच्या भयकथा, प्रेमकथा, विज्ञानकथा, लोककथा, बोधकथा, दीर्घकथा आणि आज तुमच्यासमोर मी जे सादर करणार आहे तो एक कथेचा वेगळा प्रकार आहे. त्याचं नाव आहे अलख, अतिलघु कथा. पूर्वी आपण सारोड्या नावाचा काव्याचा प्रकार ऐकला होता. 4 ओळीमध्ये खूप मोठा अर्थ ज्याच्यामध्ये असतो असा, तसाच काहीसा हा कथेचा प्रकार असतो. यामध्ये थोडंसं धक्कातंत्र, थोडंसं ट्विस्ट, थोडी गुंतागुंत आणि अतिशय कमी शब्दात एक मोठा आशय तुमच्या समोर मांडला जातो. साधारणपणे 4 ते 15 ओळी एवढ्या रेंजमध्ये ही अलख असते. एक वेगळा प्रकार सादर करते. लक्ष देऊन ऐका, प्रतिक्रिया द्या. आवडलं तरी सांगा, काही आवडलं नाही तरी जरूर सांगा. कथा पहिली. शीर्षक आहे का कुणास ठाऊक. आंब्याच्या झाडावर चढून आंबे चोरणाऱ्या मुलांच्या पाठी रखवालदाराने काठी घातली आणि धाक म्हणून एकाला थोडा वेळ झाडाला बांधून ठेवलं. त्यानंतर त्या झाडाला ना कधीच मोहर आला. कथा दुसरी. डाएट. मनातल्या मनात कॅलरीचा हिशोब करून तिने ताटात घेतलेली एक पोळी पुन्हा गच्च भरलेल्या पोळीच्या डब्यात ठेवून दिली. त्याच वेळी दूर कुठेतरी टोपलीतल्या भाकऱ्या आणि खाणाऱ्या तोंडाचा अंदाज घेत तिने पण आपल्या ताटातली भाकरी पुन्हा टोपलीत ठेवली. पुढच्या 2-3 कथा आहेत. ह्या अलक थोड्याशा कौटुंबिक स्वरूपाच्या आणि त्यातही थोडासा सकारात्मकतेचा तुम्हाला नक्कीच प्रकार दिसेल. त्यातली पहिली आहे आईच्या नावे असलेली जागा. आईच्या नावे असलेली जागा स्वतःच्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी 2 भाऊ भांडत होते. आई हसली आणि म्हणाली, मी जी 3-4 औषधं घेते ना, त्या गोळ्यांची नावं एका झटक्यात जो मला सांगेल ना त्याच्याकडे मी जाईन. तिथेच भांडण थांबलं. कथा चौथी. ही पण कौटुंबिक कथा आहे. वडील गेल्यावर भावांनी सर्व संपत्तीची वाटणी केली. म्हाताऱ्या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खरंच खूप भाग्यवान आहे. माझ्या वाट्याला तर जिवंत संपत्ती आहे. छोट्या कथा आहेत पण त्याच्यातनं आशय आहे बघा त्याच्यातला. पुढची कथा कौटुंबिकच. तिने सांजलेला देवापाशी सांजवात लावून सुबतीताई देवघरात जपमाळ घेऊन बसला. तेवढ्यात मुलगा कामावरून आल्याचा आवाज आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास. हा, सुनबाईंच्या केसात फुलणार बहुतेक गजरा. या विचाराने त्यांनी डोळे आणखीनच घट्ट मिटून घेतले आणि जपाचा वेग वाढवला. पण देवघरात अजूनही मोगऱ्याचा दळवळ भरून राहिला. जप झाल्यावर थोड्या वेळाने डोळे उघडून पाहिलं तर पूजेच्या फुलांच्या टोपलीत मोगऱ्याची फुलं. सुमतीबाई प्रसन्नपणे हसल्या. देवघरातला खोडकर बालकृष्णही गाण्यात हसले. पुढची टर्निंग पॉइंट. रोजची चिडचिड, वादावादी, भांडण. कशाला एकत्र राहतोय, कशाला हा संसार ओढतोय आपण. ठीक आहे, आता पाणी अगदी डोक्यावरून वाहून गेलं, तू राहा मोकळा, देऊया एकमेकांना स्पेस. धाडकन दार आपटण्याचा आवाज. आज बागेतल्या बाकावर त्यांनी आपला सुरकुतलेला थरथरता हात तिच्या हातावर ठेवला. म्हणाला, तेव्हा तुला थांबवलं नसतं
तर आज कुठे भरकटत असतो ग आपण दोघं. एक हसता खेळता संसार विखुरला असता. एकमेकांच्या कापऱ्या हातांची पकड घट्ट करत दोघंही घराची वाट चालवत. शेवटची एक कथा. ही तर विशेष आहे, ही वाचताना मलाच रडू येतं. कथेचं शीर्षक आहे कुणाच्या खांद्यावर. शिकागोचा विमानतळ. ती आमच्या पलीकडे उभी होती. ढगळ पॅन्ट, टी शर्ट, कमरेवर लटकलेलं 8-10 महिन्याचं पोट. तुम्ही पाहिलं असेल ते फॉरिनर बायका कसं घेतात. रंगरूपावरून तर ती भारतीय वंशाची वाटली, ते मला कळलं. विमानात ती आमच्या शेजारच्या सीटवर येऊन बसली. विमान आकाशात झेपावलं आणि त्या पोरानं टिपेचा सूर लावला. तिनं सामानातून दुधाची बाटली काढली आणि पोराच्या तोंडात अक्षरशः कोंबली. काही मिनिटातच त्यांनी बाटलीवर दूध संपवलं. तिनं घाईघाईनं त्याला खुर्ची समोरच्या पाळण्यात ठेवलं. पक्कन आवाज आला आणि सगळंच्या सगळं दूध उलटून पडलं. ते मगापेक्षा जोरात केकाटायला लागले. बाळाचे कपडे बदलताना तिला हवाई सुरी. पोर 15 दिवसाचं झालं नाही तो त्याला पाळणा घरात टाकला आणि स्वतंत्र खोलीत झोपवणार. माझ्या मनात विचार आला, कठीण आहे. ते मूल जेमतेम 15-20 मिनिटं झोपलं आणि परत रडायला लागलं. त्याला घेऊन ती घटकेत उठत होती, बसत होती. मांडीवर घेऊन त्याला बदा 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 थोपटत होती. याला भूक लागली असेल का हो परत, का याचं पोट दुखत असेल. तिने काकुळतीने मला विचारलं, काही सॉलिड फूड आहे का ग तुझ्याकडे. मी विचारलं, आहे की. नव्यानं आठवल्या गत्ती होती. तिनं कसली तरी पावडर काढली. त्या पोरानं मिटक्या मारत ती खाल्ली. एक दिलखुलास हसू आम्हाला बहाल केलं आणि ते बाळ झोपून आलं. मी त्याला हलकेच उचलून कुशीवर झोपावलं आणि तिला विचारलं, याचा बाबा कुठे आहे. हा माझा खोचक प्रश्न ऐकून ती म्हणाली, तो हॉस्पिटलमध्ये आहे. यापुढे अजून काही विचारणं मला प्रशस्त वाटेल, परंतु तिनंच सांगायला सुरुवात केली. 15 दिवसापूर्वी त्याला अपघात झाला. आयांची आई तर जागच्या जागी होती. आयान कोण. तिनं पाण्याकडे बोट टाकलं आणि म्हणाली, आणि मग तू. आयांचा बाबा म्हणजे रोहन आणि मी एका कंपनीत काम करतो. रोहनच्या इथे फारशा ओळखी नाही. त्याला डिस्चार्ज मिळायला अजून 1 महिना लागला. त्याच्याकडचं कुणी तात्काळ इकडे येऊन आयांना भारतात घेऊन जाणं पण शक्य नाही. रोहननं मला विनंती केली, आयांना भारतात त्याच्या आईवडिलांकडे सोडून द्यायचं. मला कल्पना नव्हती हो, लहान मुलाला 24 तास सांभाळणं एवढं अवघड असतं. माझी मान पाठ सगळं आता अगदी दुखायला लागले. हे सांगताना ती आयांहून लहानहून मुसमुसायला. मी तिला जवळ घेऊन थोपटलं. आयन उठला तर त्याच्याकडे बघण्याचं तिला आश्वासन दिलं. 10 मिनिटात ती पण गाढ झोपून. आयान उठताच तिची झोपमोड होऊ नये म्हणून मी त्याला जरा लावून घेतलं. 7 समुद्रापलीकडून पुन्हा एकीनं सांभाळून आणली. पुन्हा एकाची ठेव मी माझ्या खांद्यावर मायेने झुलवतच राहिले.